निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमच्या आपल्या पक्षाच्या प्रमुख जे इच्छुक उमेदवार आहेत त्या संदर्भामध्ये आपण आज बैठक घेतली आहे। या बैठकीत आपलं काय ठरलेलं आहे आणि इच्छुक उमेदवारांची संख्या काय आहे? आज होऊ घातलेल्या कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कंधार तालुका व शहर काँग्रेसची बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये कंधार शहरातील कार्यकर्ते, शहरातील सर्व काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 10 पर्यंत जे काय कोणी इच्छुक उमेदवार होते सर्व उमेदवारांची, इच्छुकांची व अध्यक्षपदाच्या इच्छुकांची उमेदवारांचे मतं या ठिकाणी ऐकून घेण्यात आले। प्रभाग क्रमांक 1 ते 10 पर्यंत सर्व प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि एकेका ठिकाणी किमान 2-3 उमेदवार एका जागेसाठी 2-3 उमेदवार या ठिकाणी दावेदार आहेत। मला या ठिकाणी एक सांगायचे, नगरपालिकेच्या अनुषंगानं कंधारचा नगर परिषदेचा आजपर्यंत आपणचा इतिहास पाहिल्याच्या नंतर परंपरेने ही नगर परिषद काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आजपर्यंत राहिलेली आहे। इथल्या सुजाण मतदार बंधू भगिनींनी काँग्रेस पक्षाला आजपर्यंत कौल दिलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2025च्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी आपल्याला मी काँग्रेस पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतो की ही निवडणूक महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष स्वतःच्या चिन्हावर, मग सोबत महाविकास आघाडी असेल त्यांचे चिन्ह, काँग्रेसचा पंजा, महाविकास आघाडीचे चिन्ह, त्याचबरोबर वंचित आघाडीसोबत आमचं बोलणं चालू आहे। वंचित आघाडीची सुद्धा या ठिकाणी युती होईल। ही नगर परिषदेची निवडणूक आम्ही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत। महाविकास आघाडी, वंचित आघाडी सोबत घेऊन या ठिकाणी निवडणूक लढणार आणि ही निवडणूक आगामी नगर परिषदेची होणारी निवडणूक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आणि सर्वच्या सर्व जागी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे। अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी सुटलेलं आहे। यस, त्याकडे ओबीसीची अध्यक्षपदासाठी मान्य उमेदवार भरपूर होतो। हो, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कुणाला तिकीट नाही मिळालं, बंडाळी होईल आपल्या पक्षात असं तुम्हाला वाटतं? झाली तर ती तुम्ही कशी थोपवाल? आत्ताच आपण इच्छुक उमेदवारांची देखील मतं ऐकून घेतले। सर्व ओबीसीच्या अध्यक्षपदाचे या ठिकाणचे जे काही इच्छुक उमेदवार होते, मन्नान चौधरी असतील, आमचे रामभाऊ असतील, त्याचबरोबर शहाजी नळगे असतील, आणखी कोण होतं, सर्वांनी आपले मत व्यक्त केले आणि या ठिकाणी त्यांनी प्रत्येकाने खात्री दिली की मला उमेदवारी मिळाली तर सर्वांनी काम करावं आणि पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली तर मी त्यांच्यासोबत स्वतः उमेदवार समजून मी काम करणार आहे, अशा प्रकारची खात्री या ठिकाणी दिलेली आहे। आणि मला विश्वास आहे आमच्यामधले जे होते, जाणारे होते ते गेले, त्याच्यामुळे आता कोणी जाणार आहे अशा प्रकारची शंका नाही किंवा अशा प्रकारचा डाऊट सुद्धा राहिले। जे राहिलेत ते केवळ प्रामाणिक आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून राहिलेत। त्याच्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी कुणालाही मिळाल्याच्या नंतर बंडखोरी होईल, बंडाळी होईल, असे कुठल्याही प्रकारचा प्रकार होणार नाही अशी मला खात्री आहे। महायुतीमध्ये युतीचे चिन्ह दिसत नाहीये, प्रत्येकजण स्वबळावर लढण्याची भाषा करतो महायुतीचा, बरोबर। आणि महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत। महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने नगर अध्यक्षपदासाठी दावा केल्याच्या नंतर काँग्रेस पक्ष त्या युतीकडे कसा बघणार आहे? महायुतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे, आताच मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की महायुतीचं सरकार आज इतक्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे। महाराष्ट्रातली आपण परिस्थिती पाहिली असेल, विशेषतः मराठवाड्याची आणि नांदेड जिल्ह्याची कंधार लोह्याची परिस्थिती पाहिली आपण की परवाचा इतका मोठा 2-3 वेळे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या पावसामध्ये शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत अत्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। 4-4 दिवस गावचा संपर्क तुटला होता। आज कंधारचा ऐतिहासिक जगतुंग तलाव सुद्धा फुटण्याच्या ह्याच्यापर्यंत आला होता। कित्येकांची शेतं वाहून गेली
10 दिवस घरामध्ये पाणी होतं. अशा परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार अत्यंत हे डबघाईला आलेलं सरकार आहे. सरकारजवळ कुठल्या प्रकारचा ठोस उपक्रम नाही, कुठली योजना नाही, आर्थिक तरतूद नाही, फक्त घोषणा आहेत. 32,000 कोटीचे पॅकेज जाहीर केलं, प्रत्यक्षामध्ये कुठलाच वाटप नाही. 2,000, 4,000, 5,000 याच्यावर 1 रुपया यांनी टाकला नाही. त्याच्यामुळं महायुतीच्या बाबतीत या ठिकाणचं मी ऐकत आहे, भाजप, राष्ट्रवादी, स्वतंत्र लढणार अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य मी ऐकले. त्यांच्या पक्षाबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना जे काय त्यांच्या पद्धतीने लढायचं असेल त्यांना लढू द्या. मग ते कुठलंही आव्हान असो, आम्ही सर्वजण काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी सर्व आव्हान पेलायला सक्षम आहोत. असं कुणाचं आव्हान वाटतं? आव्हान आज या ठिकाणी मी कोणाचंही सांगू शकतो. साहेब, तुम्ही आता म्हणालात की इतर पक्षाने बीजेपी सोडून आम्ही सर्वसमावेशक आहात असं बोलावं. कदाचित महायुती तुटली आणि राष्ट्रवादी जर एकेरी लढली तर आपल्यावर काही परिणाम होणार आहे का? नाही, एकेरीचा लढण्याचा किंवा न लढण्याचा विषय असा नाही. आम्ही महाविकास आघाडी आमचे सर्व ठिकाणी उमेदवार देणार, सक्षम उमेदवार देणार, जे जनतेमध्ये आहे, जे काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक आहे. प्रथम आमची अट राहील की जे काँग्रेस पक्षासोबत या पडझडीच्या काळामध्ये राहिला, त्या पडझडीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षासोबत जे कार्यकर्ते होते त्यांना, त्याचबरोबर जे तळागाळामध्ये जनतेमध्ये मिसळून राहणारा उमेदवार आहे अशा प्रकारच्याच उमेदवारांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम करणार आहोत. त्याच्यामुळं कोणाचं आव्हान प्रति आव्हान असं काही मी मानत नाही. महाविकास आघाडीकडे तुम्ही वंचित सोबत चर्चा चालू आहे असं सांगता. चालू आहे. एमआयएमला का दुर्लक्ष करता? एमआयएमचं काय? एमआयएम एमआयएमच्या बाबतीत, माझा रोलच्या बाबतीत आणखी पक्षाशी माझं या बाबतीत पक्षीय धोरण आणखी ठरलं नाही. त्याच्या बाबतीत आणखी काही बोलणं झालं नाही. पक्ष जे काही आमचे श्रेष्ठी ज्या पद्धतीने सूचना देतील त्या पद्धतीने सूचना मी फॉलोअप करण्याचं माझं काम आहे. वंचित आघाडीसोबत बोलण्याच्या बाबतीत सूचना होत्या, वंचित आघाडीसोबत बोलणं चालू आहे आणि मला खात्री आहे निश्चितच की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीसोबत काँग्रेस पक्षाची युती निश्चितच होईल. निवडणुकीचा रणसंग्राम चालू झालेला आहे. रणसंग्राममध्ये आता आरोप प्रत्यारोप होणार आहेत. साहेब, या निवडणुकीमध्ये तुमचे प्रचाराचे काय मुद्दे असतील आणि प्रचाराचा प्रमुख किंवा या तालुक्याचा प्रमुख म्हणून तुमच्याकडे कशी तुमची तोफ असणार आहे प्रति आव्हान तुम्ही त्यांचं प्रकरणासाठी? महाविकास आघाडीच्या आमच्या प्रचाराच्या बाबतीत तुम्हाला मला एक सांगायचं या ठिकाणी की आजपर्यंतची नगरपालिका ही काँग्रेस पक्षाला नगरपालिका दिलेली आहे मतदारांनी, आणि त्याच अनुषंगानं काँग्रेस पक्षानं या नगर परिषदेमध्ये आमची ह्या ठिकाणची सर्व ज्येष्ठ मंडळी आहे, 4-4, 5-5 वेळेसचे सर्व नगरसेवक राहिलेले, अध्यक्ष राहिलेले, उपाध्यक्ष राहिलेले, आमचे अरविंदराव नळगे असतील, आमच्या शोभाताई असतील, ते असतील, त्याचबरोबर आमचे मन्नानभाई आहेत, हमीदभाई आहेत, सुधाकरराव आहेत, आमचे रामभाऊ बनसोडे आहेत. ही सर्व अनुभवी 4-5 टर्मची अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक राहिलेली या ठिकाणची सर्व जाणती जाणकार मंडळी आहे. आपल्याला आठवत असेल कंधारच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रश्न आमच्या शोभाताई नळगे अध्यक्ष असताना त्यांच्या काळात मार्गी लागला, बरोबर आहे. ते नंतर कोण दुकानं बांधले ते प्रश्न आहे, पण सुरुवातीला शॉपिंग कॉम्प्लेक्सचा शुभारंभ, उद्घाटन, त्या ठिकाणी दुकानं बांधण्याचं काम, ऐतिहासिक काम आमच्या काँग्रेसच्या नगराध्यक्ष शोभाताईच्या अध्यक्षाच्या कार्यकाळात झालं. त्यावेळेस ही सर्व टीम आमची त्या नगर परिषदेमध्ये सोबत होती आणि हेच अजेंडा, आणि लोकांना, इथल्या मतदारांना खात्री आहे की काँग्रेस पक्षच या ठिकाणी सर्व समाजाला न्याय देऊ शकतो, या ठिकाणची नगरपालिका चालू शकतो, या ठिकाणी काम करू शकतो, अशा प्रकारचा या ठिकाणी मतदाराला सुद्धा खात्री आहे. त्याच्यामुळं निवडणुकीमध्ये असे कोणते ठोस मुद्दे किंवा असा कोणता विरोधकाच्या बाबतीत विरोधी हे करण्याचं आम्हाला काम पडणार नाही. मतदारांच्याही डोक्यामध्ये आहे की येणारी नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व जागा काँग्रेस पक्षाला, महाविकास आघाडीला द्यायच्यात, असं या कंधार लोहा तालुक्यातील जनतेने ठरवलेलं आहे. शेवटचा प्रश्न, येस, की चौधरी साहेबांना आता म्हणजे किंवा एका समाजावर इलेक्शन होती, बरोबर. आजपर्यंत मुस्लिम समाजाने येथील नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकाला साथ दिलेली आहे, बरोबर. यावेळेस योगायोग ओबीसी समाजाला अध्यक्षपद सुटलेले आहे. अध्यक्षपदासाठी ओबीसी समाजातून मन्नान जोशी सुद्धा इच्छुक आहे. बरं, आपण पक्षाचे तालुक्याचे प्रमुख या नात्याने आपण आपली काय भूमिका असते? नाही, या पक्षाच्या भूमिकेच्या बाबतीत मला या ठिकाणी एक सांगायचे की आपण आज मी प्राथमिक बैठक घेतली, इच्छुकांचे मतं जाणून घेतले, याच्यानंतरची पुढची प्रक्रिया लागलीच. आता अर्जाची प्रक्रिया, आमची पक्षाकडे उमेदवारी मागणीचे अर्ज सुरू होतील.
आणि जसे काही उमेदवार माझ्याकडे अध्यक्षपदाचे जे काही उमेदवार येतील त्या पद्धतीनं प्रत्येकाचा बायोडाटा, प्रत्येकाचं सर्वांचं मत मी माझं पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण अहवाल तयार करून पक्षश्रेष्ठीपुढे ठरवू आणि त्याच्या बाबतीत जे काय श्रेष्ठी निर्णय देईल, शेवटी निर्णय तर मी एकटा घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे जे काय पक्षश्रेष्ठी निर्णय देईल, ज्याला कोणाला उमेदवारी देईल त्याच्या बाबतीत निश्चितच सर्वजण आम्ही सोबत राहणार आहोत. धन्यवाद.